हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झालं असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे। इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। या महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित केलं जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणी केंद्राच्या सुविधा पुरवल्या जातील। याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे। तसंच शिर्डी विमानतळाच्या 1,367 कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामं सुरू आहेत। नाईट लँडिंगची सुविधा सुद्धा एअरपोर्टवर लवकरच सुरू केली जाणार आहे। शिर्डी विमानतळाचा 1,367 कोटी रुपये किमतीचा विकास कामांना मान्यता देण्यात आलेली आहे। ती कामे सुरू आहेत। सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे। नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाला आहे। इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल। या महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील। याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।